दुसरी मॅच मैदानामध्ये आपण पाहताय रॉयल उल्वे विपक्ष प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर या संघाचे पुरस्कर्ते प्रणय भोपी अर्थात 7874 ज्यांच्या माध्यमातून आपण ज्यांच्या नावाची देखील डेची स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक या ठिकाणी या प्रणय भोपी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं. तर चंदन मडवी आलेत. आपण पाहतो 40+ मास्टर आमचे समीक्षक कार्याध्यक्ष प्रीतम दादांच्या वतीने दीपकबाई चंदन जे ज्यांचे भाचे आहेत आणि मामांचं भाच्यांवर नेहमी प्रेम असतं. सलग 2 षटकार 1000 रुपये. 40+ मंडळी म्हणतात 1000 कुठे लावता जास्त लावा. आणि आयवा कॅशसाठी बघा समीर दादांच्या वतीनं प्रेक्षकांना 200 रुपये आणि अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजांना 3333 रोकडा. धन्यवाद. गोलंदाजी मार्फती प्रणव भोपी पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असतील. स्ट्राईकला फलंदाज गेम ऑन. गडिलाची वेळ पाहिली तर अगदी 9:34 झालेत. 9:34 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचे याकडे लक्ष असू द्या. गीतेश मडवी खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिल्या चेंडू फिंगर रोलअप केलाय. एक सुंदर गोलंदाजी. हे 2025-26 हंगाम या गोलंदाजासाठी खूप लाभदायक राहिले. डेच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी चॅम्पियन ठरलेला संघ आपण पाहताय प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर संघ मैदानामध्ये. संदेश भोईर यांची दमदार कामगिरी पाहिली. पुन्हा उल्वे नोडमधील रॉयल उल्वे संघ मैदानामध्ये खेळतोय. स्लोवर चेंडूची फेकी ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू. पंचाने इशारा केला अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचला 1 या आकड्यावरती. पहिला चेंडू डॉट त्यानंतर अव्वांतर चेंडूची फेकी आपण पाहिली आणि इथे मात्र एक्स्ट्रा स्वरूपामध्ये धाव पाहायला मिळाली. पुढे सरसावट अगदी रिंगण तोडून खेळण्याचा प्रयत्न संदेश भोईर चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. तो खेळताना त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. नौका खेळाडू मैदानामध्ये सूरज ठाकूर खेळण्यासाठी सज्ज असतील. अगदी स्क्वेअर लेगला परंतु पंचांचा इशारा आहे की अव्वांतर फेकला गेलाय. अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचताय 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती. हे षटक फेकत असताना रतीश कडू रेडगर यांच्या वतीने देखील या टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हे षटक खेळत असताना सुंदर फटका क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी चंद्रकांतजी पाटील हलक्या हाताने चेंडू फेकला जातोय. 1 धाव कंप्लीट. एकाच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. P1च्या षटकामध्ये जी सुरुवात हवी होती टॉस जिंकलाय प्रथम रॉयल उल्वे टीमनं आणि फलंदाजी करण्याचा निर्णय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना या मैदानामध्ये कामगिरी आपण जर पाहिली थोडीशी पहिल्या ओव्हरमध्ये दमछाक 3 चेंडूमध्ये 3 धावा 1 विकेट महत्त्वपूर्ण मिळवलं गेलं. गीतेश मडवी बाधून माघारी परतला गोल्डन धावसंख्येवरती आणि पुन्हा एकदा स्लोवर चेंडू फिरवणे ही ज्याची ओळख राहिली. चेंडू थोडासा बाउन्स देखील पाहायला मिळाला. फिरकीसोबत हा बाउन्स चेंडू आपण पाहताय. चांगली क्वालिटी विथ क्लिअरिटी आपण पाहताय. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याची ओळख राहिली आहे प्रणव भोपी हे हंगाम गाजवत असताना गोलंदाजीच्या मार्कमध्ये आणखी एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न
स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केला होता, माफ करा. आणि या पंचांचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. रघुनाथ कडू या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रोशन कडू चे पिताश्री गोलंदाजी मार्कवरती. प्रणवचा हा चेंडू मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल आउट ऑफ द मार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावर. वीस मिनिटाचा अवधी. प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला टीम मीटिंगच्या अनुमती नाहीये, थोडं स्पीडली खेळा ही विनंती. पहिल्या सामन्यामध्ये आपण बोलशत संघाचा एक खेळाडू 4थ्या षटकामध्ये आत घेतलं होतं, याकडे लक्ष असू द्या. कारण स्पर्धेची नियमावली आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवरती नौका गोलंदाज निशांत भोपी नौका गोलंदाज मैदानामध्ये. 5 षटकाची लढत तुम्हाला पाहायला मिळते. P2चं षटक फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती सध्याचा हे हंगाम निशांत भोपी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. एक चांगली कामगिरी युवा ब्रिगेडला एकत्रित करून हा संघ उभारत असताना आपण जर पाहिलं, या संघातील 2 प्रमुख खेळाडू आपण पाहताय, ज्यामध्ये संदेश भोईर, प्रणव असतील आणि चंद्रकांतजी पाटील असेल. यांचं चांगलं योगदान या टीमला नेहमीच राहिलं आहे. त्याचबरोबर संघाचे पुरस्कर्ते आपण पाहताय प्रणयजी भोपी 7874 यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगलं योगदान या संघासाठी नेहमीच राहिलं आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. या षटकातील पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. निशांत भोपीचं षटक. चंदन 2 चेंडूला सामोरं गेला, एकही धाव जमवता आली नाही. त्यानंतर सुरेश ठाकूर 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी. वेगवान चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 3 एक्के आपण पाहताय. 1 विकेट 11 धावा ही धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. 5 षटकांचे मॅच मैदानामध्ये चांगल्या दर्जाचा क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. कारण विकेट गमावले देखील 10ची सरासरी P1च्या षटकामध्ये राखली रॉयल उल्वे संघानं. आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजी देखील पाहतो आपण. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी ऑफस्टिकमध्ये चेंडू फेकला जातोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र ब्लॉकहोल लाईनचा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला. चेंडू जाईल डॉट. निशांत भोपी यासाठी ओळखला जातोय. अगदी कमी वयामध्ये या खेळाडूंना आपल्या संघातील स्थान पटकावलं आणि इथून मात्र सुंदर कामगिरी करीत असताना आपल्या टीमसाठी अगदी छोटासा रनअप या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. आणि प्रणय भोपी संदेश भोईर यांच्या तालमीमध्ये खेळलेला खेळाडू. अगदी बॉडीवरती चेंडू आदळतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतोय लेग बाईच. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 12 या आकड्यावरती. P2चं षटक मार्गस्थ असताना 12 धावा धावफलकावरती आपण पाहताय. आणि इथे मात्र जी सलामीची जोडी मैदानामध्ये गेली होती, त्या ठिकाणी चंदन खेळण्यासाठी सज्ज असेल. 3 चेंडूमध्ये सिंगल आपण पाहिली. सुरेश ठाकूर 4 चेंडूमध्ये 7 धाव्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेत. आणि इथे मात्र कशा प्रकारे कामगिरी असेल. वेगवान चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय. क्षेत्ररक्षक विकेट किपर चेंडू खाली राहुल भगत आलाय. आणखी एक विकेट गारद होईल 12 या आकड्यावरती. हा सामना असेल शिवकृपा एंटरप्राइजेसचे आमचे युवा उद्योजक धनंजय चोरगे, धनंजय अनंता चोरगे यांचं इथं आगमन झाले. जितू 11 जवानमान नेरेला ज्याने टी-शर्ट्स यावर्षी स्पॉन्सर केले. अनंता बामुगडे आमचे उद्योजक यांचं इथे आगमन. आणि प्रीतम दादांकडून आज बक्षिसांची लयलूट आणि पुन्हा माहिती मिळते. आकाश मडवीसाठी सलग 2 षटकार, प्राइस वाढलंय 1500. क्या बात आहे. शेअर मार्केट रात्रीमध्ये वाढलाय. क्या बात आहे. शेअर मार्केटचे ते किंग आहेत. आणि जिथे दीपकभाई 1000 होते तिथे 500नी आता हा शेअर वाढलाय. क्या बात आहे. धन्यवाद. आकाश मडवी खेळण्यासाठी सज्ज असेल. निशांत भोपीचे षटक.
सुंदर फेकी आपण पाहिली. शतरक्षण त्या ठिकाणी तैनात होते. प्रणव भोपी संघाचा संघनायक सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा. या षटकामध्ये 3 धावा, एक सफलता. सुंदर गोलंदाजी निशांत भोपीची आपण पाहत आहे. आणि इथे मात्र आक्रमकता मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. सूरज ठाकूर या फलंदाजाला 4 चेंडूमध्ये 7 धावाच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्यानंतर एकही फलंदाज मैदानामध्ये साजेशी कामगिरी करू शकले नाही. आणखी एक दमदार चेंडू. सुंदर गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ समाप्त. 6.50 सरासरीनं 13 धावा, 2 फलंदाज प्रथम फलंदाजी करीत असताना रॉयल उल्वे संघ. सरचिटणीस सन्माननीय प्रल्हाद शेठ भोईर यांचं काही वेळातच इथे आगमन होईल. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे मालिकावीर बाईक ॲडव्होकेट सौ मनीषा सकाराम गायकर, झील केबल अँड इंटरनेटची फ्री सेवा आणि आज त्यांचा वाढदिवस सुद्धा. ॲडव्होकेट सौ मनीषाताई सकाराम गायकर यांना वाढदिवसाच्या आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि मालिकावीर बाईकच्या त्या आमच्या पुरस्कर्त्या राहिलेत. नंदिता बिअर शॉपच्या दिनेशजी दत्तात्रय गवते आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. साई बोरवेलचे ओनर्स अनिलजी पाटील साहेब, यशस्वी नाईट स्पर्धेचे आयोजक, ते सुद्धा आमच्या मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते, त्यांचं धन्यवाद. राहुल भगत गोलंदाजी मार्कवरती. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक देण्यात एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. अतिशय दमदार रनिंग बिटवीन द विकेट 2 फलंदाजांमध्ये आपण पाहिली. आकाश मडवीच्या बॅटमधून आलेला सुंदर फटका. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आकाश मडवीसाठी प्रत्येक षटकासाठी 1500 रुपयाचा पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतोय. ही अपेक्षा असेल प्रेक्षकांना. खोदून काढलाय सरळ बॅटने अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावर. अगदी सुंदर चौकार आला. त्यानंतर पुढील चेंडू फेकणारी सज्ज असेल. हा चेंडू देखील खोदून काढलाय. डीप लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जाईल. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना राहुल भगतच्या 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फलंदाजी अक्षय मडवीची आपण पाहिली. 4 चेंडूमध्ये 8चं योगदान. 200 स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. सूरज ठाकूर 5 चेंडूंमध्ये 7 धावांचं योगदान दिलंय. परंतु यावेळेस गाडी टॉप गिअरमध्ये टाकावी लागेल. चांगली गोलंदाजी. सुंदर कमबॅक या ठिकाणी आपण पाहिला. राहुल भगतचा 4था चेंडू डॉट फेकला गेलाय आणि षटक फेकत असताना देखील सुंदर गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 13 धावा आपण पाहिल्या. या षटकातील 4 चेंडूमध्ये फक्त 7 धावा, ज्यामध्ये चौकार. आणखी एक दमदार गगनचुंबी षटकार. 6 धावा. हा षटकार आपण पाहिला आणि धावफलकाचा एकंदरीत विचार केला. एकूण धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 26 धावा धावफलकावरती. तिसऱ्या ओव्हरमधील अंतिमचा चेंडू बाकी असेल. स्लोवर चेंडू फेकला गेलाय. क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षण थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतात. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 9.33च्या सरासरीनं 28 धावा.
पहिल्या फेरीमध्ये सी लॉर्ड्समधील तिसरी मॅच तुमच्या आपल्यासमोर येणार आहे. धानसर तुषार पोरजी यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट केलेले गावदेवी 12-12 किंग कोपरोली संघाचा संघनायक. दोन्ही संघनायकांना विनंती, इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जर एखादा संघनायक आला नाही तर जो संघनायक उपस्थित असेल त्या संघनायकाला टॉस दिला जाईल. ही स्पर्धेची नियमावली, याकडे लक्ष असू द्या. प्रणव भोपी गोलंदाजी मार्कवरती, वैयक्तिक कोटेल दुसरं आणि सांघिक कोटेल चौथं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 3 षटकामध्ये 28 धावा आपण पाहिल्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, हा चेंडू कट केला पॉइंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला प्रस्थाच्या माध्यमातून. आणि तिसरा फलंदाज बाद होईल रॉय. प्रणव भोपींचं कौतुक करावं लागेल. काय चेंडू फिरवतोय, हातभर चेंडू वळवण्याची क्षमता असणारा गोलंदाज आपण पाहिलात. हा चेंडू ऑफस्टिकच्या अगदी बाहेर फेकला होता. त्यानंतर चेंडू अगदी टर्न होऊन फलंदाजाच्या अगदी बॉडीवरती चेंडू आला. त्यानंतर पॉईंटच्या वरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि फलंदाज बाद होतो 3ऱ्या क्रमांकाचा. संकेत भोईर नौका खेळाडू मैदानामध्ये, सुरेश ठाकूर ही जोडी मैदानामध्ये. सलामीला आलेला फलंदाज आपण बाद आहे. आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झालेत. 3रा फलंदाज बाद 28 धावा धावफलकावरती. संकेत भोईर खेळण्यासाठी सज्ज असेल. वेगवान चेंडू अगदी दिशा दिली आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू एका टप्प्याने सीमा पार चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावर. त्यांचं मी संयोजकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतोय. 32 धावा धावफलकावरती सुरेश ठाकूर आणि त्यानंतर संकेत भोईर. आल्या आल्या चौकार आपण पाहिला. पांडुरंग केबल नेट झील इंटरनेट सर्व्हिस यांच्या माध्यमातून आदरणीय व्यक्तिमत्व सकाराम दामोदर गायकर यांच्या वतीने नेटची सुविधा आम्हाला पुरवण्यात आली. त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. खूप चांगलं योगदान ज्याचं नेहमीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज प्रणव यांचा हा चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, सुंदर झेल त्या ठिकाणी पकडण्याचा प्रयत्न, बॉडीला बॅलन्स करू शकल्याने कॉलिंग झाली, परंतु संदेश भोईर अगदी वेगाने आले होते. आणि त्यानंतरचा क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकामध्ये जमलं नाही आणि त्यानंतर हा झेल भूमीला दान झाला. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचतात 34 या आकड्यावरती. गौरवला या ठिकाणी कॉलिंग करण्यात आली होती, परंतु गौरव देखील आला, त्यामध्ये थोडंसं संदेश भोईर या ठिकाणी बॉडीला बॅलन्स करू शकला नाही. कॉलिंग अगदी चांगली झाली होती, शेवटपर्यंत चेंडूमध्ये नजर होती, झेल देखील झाला असला, परंतु या ठिकाणी स्किड झाले. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये, बॅटकटच्या स्वरूपामध्ये सिंगल, आणि सिंगलच्या साह्याने संघ जाऊन पोहोचतात 35 धावा धावफलकावरती. अगदी चेंडू जर पाडला ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय आणि त्यानंतर बॅटला चेंडू स्पर्श होऊन खेळाडूच्या शरीरावरती आदळतोय. 35 धावा धावफलकावरती 4थं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी आपण पाहता प्रणव भोपी यांची. 16 धावा 2 विकेट, महत्त्वपूर्ण षटक फेकत असताना हा जर चेंडू आपण पाहिला अगदी वेगानं बॅटची कडा घेतल्यानं स्पीड चेंडूचा वाढत असतोय आणि त्यामुळे चेंडू अगदी चेहऱ्यावरती आदळला आहे, परंतु कोणतीही विजा नाही खेळाडूला. हे एक चांगलं संकेत. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पदतालित्याचा अभाव आपण पाहिला. चेंडू जाईल डॉट आणि चेंडू मागील 2 चेंडू जर आपण पाहिले थोडेसे ऑफस्टिकच्या जास्त बाहेरून आतमध्ये वळवले. हा थोडासा चेंडू कमी गतीने फेकलाय आणि त्यानंतर चेंडू फेकला तो डॉट. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करत असताना प्रणवला फुलर लेनचा चेंडू फेकला जातो. क्षेत्ररक्षण तैनात, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल आणि दुसरी धाव घेताचा फलंदाज बाद होईल की काय. फेके देखील अचूक राहिली आणि पंचाने इशारा केलाय की 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय की खेळाडू बाद आहे की सुखरूप पोहोचलाय पाहिलं जाईल. तत्पूर्वी ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय.
चला विनंती असेल धानसर तुषार पोरजी यांचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि 12-12 किंग गावदेवी कोपरोळी या तर संघ साई रक्षा ट्रान्सपोर्ट या नावानं आज 12-12 कोपरोली गावदेवी कोपरोली संघ खेळणार आहेत आणि रिडगर गावचे जावई संतोष पाटील बेलवली यांच्याकडून रिडगर संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. चला मॅच थोडी स्पीडअप करा. अध्यक्ष ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. फलंदाज बाद. दादानी जी अध्यक्ष ट्रॉफी ठेवली त्यामागे त्यांची सुद्धा मेहनत राहिली आणि तो प्रवास कसा राहिला ते आपल्या पॉडकास्ट माध्यमातून जरूर प्रेक्षकांना सांगतील का 10 दिवसात समीर दादा काय काय करू शकतात 40+ साठी. भरपूर मंडळी आणि आपण जाऊया मॅचकडे. धन्यवाद. 4 षटकामध्ये धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 36 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती रोशन कडू फिरकीचा जादूगर, सूरज म्हात्रे, सूरज पाटील ही 2 जोडी मैदानामध्ये. 2 सूरज. सूरज पहिल्या चेंडू जर आपण पाहिला तर डॉट फेकला गेलाय. रोशन कडू हे हंगाम सध्या या गोलंदाजाला कधी वर तर कधी खाली घेऊन जातोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडूची फेकी आपण पाहिली. फलंदाज बाद. रात पुनवेची चैता पाकाची दमदार कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. धावफलकावरती धावा पहिल्या 4 ओव्हरमध्ये 36 धावा आपण पाहिल्यात आणि काय दमदार गोलंदाजी आपण पाहत आहे या ठिकाणी. या रेडगड संघाची रणवी प्रथा 11 भैरव रेडगड संघ मैदानामध्ये खेळतोय आणि एक दमदार कामगिरी या ठिकाणी खेळत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे मात्र कोपरोली संघाचा संघटक देखील उपस्थित झालाय. अगदी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला हवाई सफर. चेंडू जाईल सीमा पार. षटकार.
थोडंसं वेट केलं आणि त्यानंतर चेंडूला सीमारेषे बाहेर धाडलं. आणखी एक शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला. सुंदर गोलंदाजी रोशन कडू. 6 धाबा, 1 विकेट महत्वपूर्ण राहिले आणि 5 षटकामध्ये 42 धाबा जमवल्यात. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत रॉयल उल्वे संघानं 43 धाबा कशा प्रकारे जोडल्या जातील तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये सागरभाई मांडवकडे यांच्याकडे. तर रिडगर संघ इथे खेळतोय. आम्ही पाहतोय प्रणयजी भोपी 7874 या संघाचे पुरस्कर्ते यांचं इथे आगमन झालेत. शरदजी भोपी आम्ही पाहतोय रजिस्टर ऑफिसचे एम्प्लॉईज यांचं इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. धनंजय दादा पाटील आपण इथे आलात, आपण दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद देतो. चला टॉस करूया. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स नावानं गावदेवी 12-12 किंग खेळणारे. चला दानसरची कॅप्टन या लगेच. टॉस करतो आपण आणि 40+ सर्व मंडळी या आपण. भजन प्रेमी रेवन बोपी, जगदीश खोपकर, विलास उसाटकर, पंढरीनाथ मस्कर या आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या उपस्थितीमध्ये. कारण अध्यक्ष ट्रॉफी समीरदादा पनवेल तालुका अध्यक्ष 40+ आणि 40+ म्हणजे त्यांचे स्पेशल पाहुणे अनंता चोरगे साहेब आमचे उद्योजक यांची उपस्थिती आहे. टॉस केला जाईल. शरदजी बोपी आमचे रिडगरच्या संघाचे पाठीराखे त्यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. चला फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून घ्या. रॉयल उल्वे प्लीज कॉपरेट. सर्व आमचे स्टॉल धारक ते यस टॉस होते. 40+ मंडळी आमची. कॉल आलाय, टॉस जिंकला. नितीन थांबायचे. साई रक्षा नावानं खेळते. दानसर कॅप्टन थांबा, पाहुण्यांनी बसून घ्या. नितीन विजयालक्ष्मी मैदानाचा अभ्यास आहे तुला. टॉस जिंकलाय, टॉस जिंकल्यानंतर पसंती का असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणाला पसंती. टीम स्क्वॉडमध्ये आज काही चेंजेस आहेत. अध्यक्ष ट्रॉफी खेळणार आहेत, किती उत्सुकता आहे? उत्सुकता लागते पण आता चेंज काहीच ना, आमचे आहेत नेहमीप्रमाणे तीच टीम खेळ. नक्कीच अध्यक्ष ट्रॉफीमध्ये संघ खेळणार आहेत. त्यांनी टॉस जिंकलाय. फिल्डिंग दानसरचे कॅप्टन आमच्या समवेत बॅटिंग करायचे. काय माइंडसेट टार्गेट आहे? टार्गेट असेल जास्तीत जास्त धावा करायचा, कारण का आमचा एक प्लेअर पण इंजर्ड आहे, त्याच्यामुळे एक खेळणार नाही डोनाल्ड 4G म्हणून, आणि आम्ही जास्तीत जास्त बेस्ट द्यायचा प्रयत्न करू. धानसर संघ सुद्धा नेरे दुंद्री विभागामध्ये अनेक स्पर्धा खेळतात. आता नेरे गावातील मानाची सन्मानाची स्पर्धा अध्यक्ष ट्रॉफी, काय म्हणाल आमच्या स्पर्धेबद्दल? आयोजन नेरा म्हटलं की आयोजन खूप छान असतं, कारण का इथे खेळायला माझ्या ग्राउंड पण खूप छान आहे आणि आयोजकांचं थँक्यू, कारण इथं आम्हाला एंट्री दिली त्याच्याबद्दल. नक्कीच हे होते दानसरचे कॅप्टन. तर धनंजय दादा पाटील आमच्या माजी उपसरपंच चिपळे आणि यांच्या वतीनं या स्पर्धेला 2,500चं आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो. चला फिल्डिंग लावून घ्या. लगेच सूचना आल्यात, फिल्डिंग लावून घ्या. 40+ मास्टरची सर्व मंडळी आणि समीरदादा पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर यांच्या वतीनं 40+ मास्टरांचा आम्ही एक सन्मान घेणार आहोत. समीरदादांना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करूया. मॅच ऑन करा. चला माऊली प्रसाद लाईव्ह या यूट्यूब लाईव्ह वाहिनीला तुम्ही नक्कीच लाईक करा, कारण अध्यक्ष ट्रॉफी ही मोठी स्पर्धा, ही नवीन टीम आहे ती कव्हर करते आणि त्यांच्या या माऊली प्रसाद आमच्या चंद्रकांतजी पोपेटा सुकापूरचे लेजंड आणि यांची यूट्यूब वाहिनी तिला आपण नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अध्यक्ष ट्रॉफीचा थरार या यूट्यूब वाहिनीवर नक्कीच पाहायला मिळेल. विजयालक्ष्मी मैदान नेरे आणि आपण स्पर्धा पाहतोय अध्यक्ष ट्रॉफी. प्रणय भोपी आमचे 7874 या संघाचे पुरस्कर्ते यांचे इथे आगमन झालेत. शरदजी भोपी असतील रीडगर, मॅचचा आनंद घेताना त्यांचं सहर्ष स्वागत. चला मॅच ऑन. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया सागर. सभी का एक बार फिर से स्वागत है. जीतने के लिए 43 का टारगेट है रीडगर के सामने. अच्छी गेंदबाजी पहले सत्र में देखने को मिली थी. पहले ओवर लेकर आएंगे गेंदबाज चंदन मडवी, सामने होंगे बल्लेबाज संदेश भोईर, उनका साथ निभा रहे सौरभ भगत. पहली गेंद, फर्स्ट बॉल. अंपायर का इशारा आएगा डेड बॉल. 43 रनों का टारगेट है 5 ओवर में. जिस तरीके से ये विकेट खेल रही है, रन बनाना इतना आसान नहीं है.
पिच रिपोर्ट हमने किया था, बल्लेबाजों के लिए मदद है, लेकिन गेंदबाज पूरी तरीके से अपनी मेहनत करते हुए बल्लेबाजों को रोक रही है। पहली गेंद लेकर चंदन तैयार, आगे गेंद फेंके दे, खिलाड़ी मौजूद है, रिस्की रन था, चीकी सिंगल आएगा इस गेंद के ऊपर, खाता खुल चुका है। अब मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं गेंदबाज है तैयार, ओवर द विकेट से ये गेंदबाजी, चंदन है तैयार, दिनेश दादा गौते हमारे स्पोर्ट्स साइकिल के पुरस्कर्ता लाइव हमारे साथ जुड़ चुके, उनका भी स्वागत है। मैदान के अंदर हम फिर से चलेंगे, नंदिता बियर शॉप, क्या बात है, 42 42 रनों की 43 रनों का टारगेट है। पहली दो गेंदें लगातार 2 सिंगल हमें देखने को मिले, शांत शुरुआत है रिडगर टीम के माध्यम से, लेकिन इतने शांत स्वभाव के खिलाड़ी नहीं है संदेश भोईर, हमेशा से तोड़ फोड़ करने के लिए जाने जाते। स्ट्राइकर इनके ऊपर मौजूद है, रॉयल उल्वे के सामने प्रणवी प्रथा 11 भैरव देव रिडगर टीम। अगली गेंद तीसरी आएगी, अच्छा स्ट्रोक है, जैसे मैंने पहले भी कहा था इतने शांत हमने कभी नहीं देखा। आखिरकार कवर के ऊपर से यह पहला चौका। तू एक वीरा चौके के मदद से पारी पहुंच चुकी है रफ्तार से 6 रनों के ऊपर। पहले पावर प्ले का ओवर है, 2 खिलाड़ी 30 गज के बाहर, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, लॉन्ग ऑफ में प्रोटेक्शन है संदेश के लिए। अगली गेंद चंदन मडवी है तैयार, फुल टॉस, ये खराब गेंद थी, इसके लिए हमेशा तैयार रहे थे, उनका ये फेवरेट स्ट्रोक है, लेग लांस, गेंद सीमा पर फाइन लेग बाउंड्री के बाहर, बड़ा धमाका। थँक्यू। बघा आयोजकांकडून सूचना आलेत, साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स गावदेवी 12 किंग कोपरोली आपण फिल्डिंग घेतलाय तर आपण बाउंड्री जवळ येऊन थांबायचे, कारण जसा सामना संपेल फिल्डिंग टीमला आतमध्ये डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता कुणाची परवानगी न घेता। धन्यवाद। 12 रन बन चुके, वेदिका भोईर इनके माध्यम से संदेश भोईर के लिए यदि छक्का लगाते तो 500 का इनाम है। अच्छी गेंद थी, इस बार छक्का है, थोड़ा सा बैकफुट के ऊपर पंच करने की कोशिश थी, डॉट गेंद की यहां से समाप्ति होती है हम जरूर देख सकते हैं। 5 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं टोटल 12 बिना नुकसान। प्रणवी प्रथा 11 भैरव देव रिडगर टीम 43 का पीछा करते हुए अच्छी शुरुआत है। चंदन मडवी 2 बड़े स्ट्रोक जरूर खाए, लेकिन अच्छा कमबैक किया था पिछली गेंद के ऊपर। अगली गेंद हल्के हाथों से खेला, खिलाड़ी मौजूद है कवर में, सिंगल आएगा। पहले ओवर की समाप्ति, और पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 13 रन। अध्यक्ष ट्रॉफी, आणि आज आपण पाहतोय अध्यक्ष ट्रॉफी समीरदादा पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर, आणि अध्यक्ष ट्रॉफीसाठी आम्हाला मालिकावीर बाईक ज्यांनी स्पॉन्सर केल्या त्या नेरे गावातील महिला आघाडीच्या सक्षमी नेतृत्व, आणि आम्ही पाहतोय ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर, झील केबल अँड नेट सर्व्हिस, फ्री इंटरनेट सेवा, आणि मालिकावीराचं सौजन्य ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर, आणि आज ज्यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो। काल जागतिक महिला दिन संपूर्ण भारतभर साजरा केला, आणि आज ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ज्या महिला आघाडीचा नेतृत्व करणारे हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा वाढदिवस। चला मॅच स्पीडअप करा, मी विनंती करेन नेक्स्ट मैच फील्डिंग टीम मैच ऑन। 13 बने पहले ओवर में, 30 रनों की है जरूरत। गति में मिश्रण किया था इस बार, खिलाड़ी मौजूद है लॉन्ग ऑफ में, थोड़ा सा चकमा खाया संदेश ने इस गेंद के ऊपर, नाराजगी साफ जताते हुए। सिंगल है, सिंगल की मदद से रन बने हैं टोटल 14। तो मनोहर संदेश भोईरने जर बॅक टू बॅक 2 सिक्सेस मारल्या तर मेजर बिंगो ग्रुप
यांच्या वतीनं संदेश भोईरला सलग 2 षटकार 1000. धन्यवाद. 14 बने। मुकाबला थोड़ा सा मैं तो कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में है, लेकिन यहाँ पर विकेट एकमात्र जरिया है। विकेट चाहिए हर हाल में रॉयल ओलवे टीम को, जद्दोजहद इसके लिए जा रही है। फील्ड प्लेसमेंट देख सकते हैं, दूसरा ओवर जा रही है, दूसरा पावर प्ले। मिस टाइमिंग है, खिलाड़ी मौजूद, 1 रन मिलेगा। दूसरे की कोशिश, थोड़ा सा लेजी एटीट्यूड चलेगा नहीं जब आपको बचाने के लिए केवल 43 है। सिंगल को डबल में कन्वर्ट करेंगे और 2 रनों की मदद से सौरभ पहुंचे 3 पर, टीम पहुंची 16 पर बिना नुकसान। 2 गेंदें पूरी हो चुकी है। अच्छी गेंदबाजी अश्वित खारकर मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं, अच्छी गेंदबाजी रही है। पिछली 2 गेंदों के ऊपर अच्छे दिखे हैं रॉयल ओलवे टीम के लिए। यह बहुत छोटी थी, गेंद है हवा में, पहुंच से दूर है, सीमा पार है। यह गेंद छक्के के लिए है। 6 रन। तेरी वालू सोने बहुत छोटी गेंद करी, उसके लिए तैयार थे और पंच किया उस गेंद को। उसी तरीके के मानो हमने एक्शन रिप्ले देखा, लेकिन यह उससे भी बुरा था, यह इससे भी बड़ा था। बैक टू बैक दूसरा छक्का। लाइफ सारा सीधे बल्ले से खेला, इस बार गैप में है, रोकना नामुमकिन। मुकाबला एक तरफा बना दिया गया है। 32 बस पारी पहुंची है। ये 12-12 किंग कोपरोली टीम तैयार है ना दोस्तों। आपको खिलाड़ी पीछे मौजूद है। यहां पर हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति हुई और 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 32। 32 जीतने के लिए 18 गेंदे, केवल 11 रन की है जरूरत। कोपरोली रिवर्स को खेलने की इस बार कोशिश थी, लेकिन यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती हुई हमारे अच्छे दोस्त न्यू ड्रीम चाइनीज कैफे के ओनर हर्षल भाई गौदे, उनकी बेटी विदिशा हर्षल गौदे, इनके माध्यम से एनर्जी ड्रिंक है मैन ऑफ द मैच के लिए, उनका भी शुक्रिया। 33 बने, जीतने के लिए 10 की जरूरत। छोटी गेंद थी, शायद यह बल्ले का किनारा भी था, कैरी नहीं करी विकेट कीपर तक गेंद। डॉट गेंद की समाप्ति। थोड़े से महंगी साबित हुए थे अश्वित, जिन्होंने 19 रन खर्च किए थे दूसरे ओवर में। सौरभ ने आड़े हाथों लिया था उनको। गेंदबाज तैयार इस बार, एक और अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी। रॉयल ओलवे इतनी आसानी से हार नहीं मानेगी। कमाल की यह गेंद है। संकेत भोईर
जबरदस्त नजारा गेंदबाजी का दिखाते हुए 3 गेंदे लगातार डॉट फेंकी है। चौथी भी आएगी डॉट, प्लस विकेट भी आएगा संदेश बोरगोज। जी बाईक दिल्या ते साई बोरवेलचे ओनर्स अनिल शेठ पाटील यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। नेरे नाईटचे यशस्वी आयोजक आणि मालिकावीर बाईकचे आमचे पुरस्कर्ते त्यांचा मनापासून धन्यवाद। प्रणयजी बोपी रिडगरचे आमचे पुरस्कर्ते 7874। नेक्स्ट मॅच लगेच सुरू होणारी सूचना आले, धन्यवाद। कमाल की गेंदबाजी, जितनी तारीफ करे उतनी कम है। पांचों की पांचों डॉट है। पहली वाइड जरूर आई थी लेकिन मुकाबले में अभी भी जिंदा है रॉयल उल्वे। आने वाले गेंदे 13, जीतने के लिए 10 रनों की अभी भी है जरूरत। अगली गेंद, क्या बात है, 6 की 6 डॉट है लेकिन ये मेडन सामन्याचं आयोजन केला या नेरे गावान, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावान, केला या नेरे गावान। हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान। आने वाली गेंदे बचेगी 12, जीतने के लिए अभी भी 10 रनों की जरूरत है। अच्छा मुकाबला खेल रही है रॉयल उल्वे टीम। एक समय पे ऐसा लगा कि मुकाबला हाथ से फिसल गया, लेकिन ये क्रिकेट है दोस्तों, यहाँ पर बासियां पलटने में देर नहीं लगती। क्या बासी पलटेगी रॉयल उल्वे टीम? क्या इस ओवर में भी कमबैक करेगी? लेकिन इस बार फिर से अश्वित के कंधों के ऊपर जिम्मेदारी है। ये वही अश्वित है जिन्होंने दूसरे ओवर में 19 खर्चे थे। क्या ये गैम्बल खेला है रॉयल उल्वे ने अश्वित को गेंदबाजी देकर? 12 में 10 को बचाना है। गेंदबाज अश्वित तैयार, सामने होंगे सौरभ। 6 में 19 सौरभ के नाम है। एक और छोटी गेंद, ये खराब कॉल था अश्वित को गेंदबाजी करने के लिए लाना। पहली गेंद के ऊपर ये छक्का, ये वही सौरभ है जिन्होंने अश्वित को आड़े हाथों लिया था और एक बार फिर से आसमान दिखा देवे। आने वाली अब गेंदे बचेगी यहां से 11 गेंदे और जीतने के लिए 4 रन की जरूरत। इतनी छोटी गेंद, गति नहीं है आपके पास। ये अच्छी गेंद थी, इस बार थोड़ी सी खींची हुई गेंदबाजी थी। डॉट गेंद की समाप्ति होते भी गेंदबाज तैयार है अश्वित खारकर। अभी भी जीतने के लिए 4 रन की जरूरत। आने वाली 10 गेंदे 4। सौरभ भगत ऑन स्ट्राइक। ऊंचाई बहुत ज्यादा है, दूरी नहीं मिली। 1 रन तो जरूर मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन के मदद से पारी आगे बढ़ती हुई। रन बने हैं टोटल 30, रन बने 40, माफ करना 40। बिल्कुल फील्डिंग टीम का रिव्यू है। तर या स्पर्धेसाठी मनोहर आपल्याला मालिकावीर एक आणखीन बाईक स्पॉन्सर केल्या त्या नेरेचे आमचे सरपंच साहेब प्रकाशजी गाडगे साहेब, जे सुद्धा चांगले 40+ मास्टर क्रिकेट खेळतात, त्यांच्या वतीनं एक मालिकावीर बाईक, त्यानंतर ॲडव्होकेट सो मनीषाताई सकाराम गायकर, ग्रामपंचायत सदस्य, मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते साई बोरवेलचे ओनर्स अनिल शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीनं एक मालिकावीर बाईक। एक्झॅक्टली फलंदाज मागे जाऊन खेळलाय की नाही ते इथे आपण चेक करतो। फिल्डिंग सेट ठेवा, रॉयल उल्वे फिल्डिंग सेट ठेवा। धन्यवाद।
तर टोटल आपण पाहतो अध्यक्ष ट्रॉफी मनोहर आणि 3 बाईकची स्पर्धा आहे. ABCD आणि EF अचिव्हमेंट प्रत्येक खेळाडूची असेल. डिसिजन पेंडिंग. कोपरली टीम रेडी आहे. साई रक्षा म्हटलं तर आमचे युवा उद्योजक दमदार व्यक्तिमत्व भूपेंद्र शेठ पाटील आणि त्यांचे बंधुराज संतोष शेठ पाटील असतील, जे साई रक्षा आम्ही पाहतो 12-12 क्रिंग गावदेवी कोपरोलीला पुरस्कृत करतात. यस, डिसीजन पेंडिंग. तो निश्चित तौर पर उनका पैर क्रीज में था तो रन मिलेंगे. सिंगल ही आएगा इस गेंद के ऊपर. रन बनेंगे प्रेम टोटल 40. 3 की आवश्यकता है. स्ट्राइकर इनके ऊपर नए बल्लेबाज है राहुल भगत. अश्वित तैयार. एक बार फिर से. ये अच्छी गेंद है. डॉट गेंद की समाप्ति होती हुई आने वाली गेंद 8 जीतने के लिए 3 की आवश्यकता. जबरदस्त ये मुकाबला मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं. 8 गेंदें 3. कदमों का इस्तेमाल. बल्लेबाज आउट. 7 में 3. रॉयल उल्वे की लड़ाई लाजवाब रही है अब तक. 43 रनों को बचाने के लिए 2 ओवर में 32 बने थे, लेकिन उसके बाद का सफर. 7 गेंदें 3 की आवश्यकता. अश्वित है तैयार. बहुत छोटी थी ये गेंद. हल्के हाथों से खेला. 1 रन तो आसानी के साथ है. दूसरे की कोशिश. अच्छा थ्रो. 2 रन मिल जाएंगे. स्कोर इज लेवल. अब 6 गेंदें 1 रन की है जरूरत. की जरूरत है. महेंद्र मडवी गेंदबाजी के लिए आएंगे. क्या इस 1 रन को बचाया जाएगा? मजा आएगा. 2 खिलाड़ी 30 गज के बाहर है, सीमा रेखा के नजदीक. बाकी सभी लोग 1 रन को बचाने के लिए जद्दोजहद जारी है. 6 में 1. पहली आएगी डॉट. तेज आई गेंद. इतना सौरभ को आसान नहीं होगा. 5 में 1 की जरूरत है. क्या बात है रॉयल उल्वे टीम. 12 में 32 बने थे, उसके बाद 18 में 11 चाहिए थे. समीकरण बचाए. 5 गेंदे 1 रन की है अभी भी जरूरत. लाजवाब मुकाबला. महेंद्र तैयार. अच्छा स्ट्रोक. मुकाबला समाप्त होता हुआ और रिटगर टीम कॉन्ग्रॅच्युलेशन्स. सौरभ भगत की जबरदस्त पारी. कोपरोली टीम आपण जाऊ शकता आतमध्ये. तर पाहुण्यांचा आपण यथोचित सन्मान करणार आहोत. उपस्थित आमची संपूर्ण 40+ मास्टर. तर या सर्व 40+ मास्टर आमचे संतोषदादा चोरगे असतील, दिनेशजी वामुगडे असतील, रेवण भोपी असतील, जगदीश खोपकर मोरबे असतील, विलास उसाटकर धुंद्रे असतील, पंढरीनाथ मस्कर असतील आणि प्लेयर ऑफ द मॅच मनोहर आपण देतो. चला धानसरला सुद्धा आम्ही सूचना करतो आणि आपण देऊया प्लेयर ऑफ द मॅच. तर खेळाडू ठरते सौरभ भगत. 11 चेंडू 30 धावा. तर सौरभ भगतला आपण देतो प्लेयर ऑफ द मॅच.